कशी असते भारी म्हणजे बघितला का तरी मेकअप मी तर अशा प्रकारे माझ्या नवऱ्याने न बघताच माझं कौतुक केलेलं आहे. वेल, मी छानच दिसते. आपण ब्लॉगकडे वळूया. नमस्कार मित्रांनो, तर बऱ्याच दिवसांनी हा छोटासा ब्लॉग करते. तर तुम्ही यूट्यूबवर मला खूप सारं प्रेम दिलं, 8K सबस्क्रायबर झालेत आणि त्यासाठी हा स्पेशल मिनी ब्लॉग मी सुरुवात करते. तर बऱ्याच दिवसापासून मी खूप जास्त बिझी होती आणि त्या बिझी शेड्यूलमधून आज आम्ही चाललो आहे फिरायला, कारण सासूबाईंचा आज बड्डे. तर ते सेलिब्रेट करायला चाललो सासवडला आणि खरं तर माझा आज एक शेड्यूल होता आणि त्या शेड्यूलनंतर आम्हाला लगेचच निघायचं असं ठरलं. तर मी आता फक्त साडी वेअर करणार आहे आणि मेकअप तर मी गाडीतच करणार आहे, कारण 1.5 तासाचं ट्रॅव्हल आहे आणि त्या 1.5 तासामध्ये मी माझा मेकअप आवरणार आहे आणि तिकडे सगळ्यांना भेटणार आहेत. आपण काय काय एन्जॉय करणार आहे तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते. सगळं मी घेऊन चालली आहे कारण आमचा स्टे आहे. आज संध्याकाळी बड्डे होणार आहे आणि आम्ही सासवडलाच राहणार आहे आणि उद्या परत ऑफिस. सो आम्ही तिथेच राहून ऑफिस वर्क करून मजा करणार खूप. तर अशा प्रकारे मी रेडी झाली आहे आणि खूप सुंदर दिसते ही साडी. ही साडी मला सासवडवरूनच आली होती, मामाकडूनच आली होती. तर खूप सुंदर वाटते. तर मामी आपली चॉईस अजिबातच चुकली नाही आहे आणि सासूबाई तुमचीसुद्धा चॉईस चुकलेली नाही, कारण साडी माझ्यावरती चांगली दिसते. हे काही गिफ्ट्स घेतलेत आम्ही बाबांना, म्हणजे आईंच्या बाबांना, ज्यांचा पण बड्डे म्हणजे उद्या बड्डे त्यांना, आणि हे आईंना. सो होप त्यांना आवडेल. तर अशा प्रकारे माझा मेकअप झालेला आहे. टाइम खूप कमी असल्यामुळे मी गाडीतच मेकअप केलाय. तर कशी असते म्हणजे बघितला का तरी मेकअप मी तर आम्ही थोड्याच वेळात सगळ्यांना भेटणार होतो आणि खूप सुंदर मॅनेजमेंट केलं होतं. हे सासवडमधीलच एक ठिकाण जिथे हा बड्डे आम्ही सेलिब्रेट करणार आहे. दादा, आई आणि काका यांचा 75वा आणि आईंचा 50वा बड्डे असल्यामुळे आम्ही अशी दिव्यांची ओवाळणी करणार होतो आणि हा फुल सेटअप, हा फुल सगळेजण आले होते बाबांना, आईंना विश करायला. आणि ह्या आमच्या ब्युटीज. तर अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे. आजचे बड्डे संपलेले आहेत. आईंचा बड्डे होता, सासूबाईंचा बड्डे होता, तसेच सासूबाईंच्या बाबांचा, तर म्हणजे माझ्या दादांचा सुद्धा, तर त्यांचासुद्धा बड्डे होता आणि खूप छान सेलिब्रेट झाला आहे आणि खूप मजा आली आहे. तर अशा प्रकारे आम्ही खूप एन्जॉय केलं आहे. तर सगळ्यांचेच फोटो इथे आम्ही काढलेले आहेत. पूर्ण फॅमिली एकत्र आली आहे, खूप मजा आली आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला सांगायला अजिबात विसरू नका. तसंच तुम्ही मला खूप प्रेम दिलं आहे. 8K आपले सबस्क्रायबर झालेत. लवकरच आपण 10Kचा पण पल्ला पार करूयात. तर तुमचं प्रेम असेच राहू द्या आणि सबस्क्राईब करायला, कमेंट करायला, लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.